ठाकरे गटाकडून लोकसभेच्या 4 उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे। कल्याणमधून वैशाली दरेकर तर जळगावमधून करण पवार यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। हातकणंगलेमध्ये देखील ठाकरे गटाने उमेदवार दिलाय। सत्यजित पाटील यांना हातकणंगलेमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर पालघरमधून भारती कांबळी या ठाकरे गटाच्या उमेदवार असणार आहेत। ठाकरे गटात आलेल्या उन्मेष पाटलांऐवजी करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली। करण पवार हे उन्मेष पाटलांचे खंदे समर्थक आहेत, तर हातकणंगलेमधून राजू शेट्टींविरोधात ठाकरेंनी आता उमेदवार दिलेला आहे। राजू शेट्टी यांना ठाकरे गटाने मशाल चिन्हावर लढण्यासाठी सांगितलं होतं, मात्र राजू शेट्टींनी त्याला विरोध केला आणि म्हणूनच आता ठाकरे गटाने राजू शेट्टी यांच्या विरोधात उमेदवार दिलेला आहे। जळगावचं काय गरज आहे? जळगावला करण पवार आपल्या समोर बसलेले आहेत आणि उन्मेष दादा आणि सगळ्या माझ्या सहकार्यांनी ललिताताई पण सोबत आलेल्या आहेत, त्या वैशालीताई आहेत, सगळ्यांनी मिळून त्यांचं स्वागत केलेलं आहे। आणि मला खात्री आहे की जळगावमधून यावेळेला अस्सल शिवछत्रपतीचा भगवा झेंडा लोकसभेवरती गेल्याशिवाय राहणार